विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकातील कथा साहित्य प्रकार या विभागातील कथा शोध आणि त्यानंतर कथा गडी याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन या विभागातील निबंध लेखन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, निबंध लेखन खरं तर आपण शालेय जीवनापासूनच करत आलेलो आहोत. म्हणजे ज्या टप्प्याटप्प्यानं आपला बौद्धिक विकास विद्यालयात होत असतो, आपली भाषा विकसित होत असते आणि त्याच पद्धतीनं आपण अगदी लहान वर्गापासून निबंध लेखन करायचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर हळूहळू आपण विविध निबंध लेखनाच्या स्पर्धेत देखील सहभागी होऊन निबंध लेखन तुम्ही केलेलं आहे आणि भविष्यात देखील विविध निबंध स्पर्धेत तुम्ही सहभागी सुद्धा होणार आहात. त्या दृष्टीने तुम्हाला निबंध लेखनाचं स्वरूप, निबंध लेखनाची पूर्वतयारी कशी केली पाहिजे आणि उत्तम निबंध लेखन कसं करावं या संबंधीची जर माहिती असेल तर तुम्ही उत्तम रीतीने निबंध लिहू शकता. आणि दुसरं असं की इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला निबंध लेखन हा घटक समाविष्ट केलेला आहे आणि आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला 10 गुणांसाठी निबंध लेखन करायचे आहे. आता तसं पाहायला गेलं तर 10 गुण म्हणजे खूप जास्त आहेत या घटकासाठी, परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या मानानं निबंध लेखनाची तयारी फारशी करताना दिसत नाहीत. आपल्याला असं वाटतं की निबंध काय, आपण ऐन वेळेला सुचेल ते लिहू, परंतु असं नाही. तर निबंध लेखन हे एक कौशल्य आहे, ती एक कला आहे आणि ती जर आपण टप्प्याटप्प्यानं आत्मसात करीत गेलो तर आपण 12वीला तर उत्तम प्रकारे यशस्वी होणारच आहोत, परंतु त्याचप्रमाणे भविष्यामध्ये आपण जेव्हा विविध स्पर्धा परीक्षांकडे वळतो किंवा आपण स्पर्धा परीक्षा देत असतो त्यावेळी आपल्याला खूप जास्त गुणांसाठी निबंध लेखन करायचे असते. म्हणजे त्या ठिकाणी निबंध लेखन करण्याची जी पूर्वतयारी आहे ती जणू काही आपली या निमित्ताने होणार आहे आणि या निबंध लेखनाच्या तयारीचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा होणार आहे. आणि म्हणून निबंध लेखन हा घटक आपल्याला इतर घटकांप्रमाणेच महत्वाचा मानून किंवा लक्ष देण्याचा मानून त्यावर आपल्याला विचार करायचा आहे. आता सर्वप्रथम निबंधाचं स्वरूप नेमकं कसं असतं पहा. तर नीट बांधलेला, नीट गुंफलेला किंवा नीट जुळवलेला असतो तो म्हणजे निबंध. आता बांधणे, गुंफणे आणि जुळवणे या ठिकाणी ही जी बांधणी आहे, ही जी गुंफण आहे किंवा ही जुळवणी आहे ती कशाची आहे, तर आपल्या मनामध्ये येणाऱ्या आशयाची आहे, आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांची आहे. ती जुळणी, ती गुंफण जर आपण सुसंगत पद्धतीनं केली तर तो निबंध अत्यंत वाचनीय आपल्याला होऊ शकतो. विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे निबंध लेखनाला अभिप्रेत असते. पहा, आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात, परंतु आपल्याला ज्या विषयावर निबंध लेखन करायचे आहे त्या विषयाच्या संदर्भाने आपल्या मनामध्ये येणारे विचार, आपल्या असणाऱ्या भावना याची सूत्रबद्ध पद्धतीनं गुंफण जर आपण केली तर आपला निबंध उत्तम होऊ शकतो. ते निबंध लेखनात खऱ्या अर्थानं अपेक्षित असते. तसेच निबंध लेखनात आत्माविष्काराला भरपूर वाव असतो. पहा, या ठिकाणी निबंध लेखन ही पाठांतर करून लिहिण्याची गोष्ट नाही किंवा या घटकाला कृतीपत्रिकेत सोडवताना तुम्हाला आत्माविष्कार करण्याची भरपूर मोठी संधीच या निमित्ताने मिळत असते. प्रत्येकाचा आत्माविष्कार हा वेगळा असतो आणि म्हणून निबंधामध्ये वैविध्य असणे गरजेचं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये येणारे विचार यातून ते व्यक्त करत असतात. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहीत आहे ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध नाही. याचा अर्थ आत्माविष्कार करायचा आहे म्हणजे मला जे माहिती आहे एखाद्या विषयाच्या संदर्भात ते सगळं उतरवून टाकायचं का निबंधामध्ये, तर नाही.
निबंधाचा नेमका विषय काय आहे तो समजून घेतल्यानंतर त्या माहित असलेल्या घटकांच्या पैकी आपण काय करायचं आहे, तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, आपल्या मनातील कल्पनांची अर्थपूर्ण रीतीनं केलेली गुंफण होय. म्हणजे आपल्याला भरपूर काही माहिती आहे, परंतु त्या माहिती असलेल्या ज्ञानाच्या आधारे त्या विषयाला सुसंगत अशा घटकांची रचना आपल्याला निबंध लेखनात करावी लागते. आपल्या मनामध्ये असणाऱ्या कल्पनांना अर्थपूर्ण रीतीनं त्याची गुंफण करावी लागते, तर खऱ्या अर्थानं आपलं निबंध लेखन यशस्वी होऊ शकतं. पुढे पाहूया आपण. निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधीचे स्वतःचे विचार, पहा स्वतःचे विचार याला खूप महत्व आहे, सुसूत्र, सुसंबंध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे. ठराविक मर्यादेत या गोष्टीला सुद्धा खूप महत्व आहे. पहा की 10 मार्कांसाठी निबंध लेखन करायचं आहे, त्याची शब्द मर्यादा साधारण ठरलेली असते, परंतु आपण खूप कमी किंवा खूप जास्त जर निबंध लेखन केलं तर त्यालाही काही अर्थ उरत नाही. आपल्याला ज्या शब्द मर्यादेत निबंध लेखन अपेक्षित आहे त्या मर्यादेत बसवून आपल्या विचारांची सुबकतेनं मांडणी जर आपण केली तर निबंध आपला अत्यंत आकर्षक आणि वाचनीय होऊ शकतो. आता पहा, संस्कृत मध्ये अवघ्या 3च शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचं नेमकं वर्णन केलंय. पहा, निबंध ते अस्मिन इति, अर्थात जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. म्हणजे निबंध हा काय असतो, तर एखादा जो विषय आहे तो त्यामध्ये गोवला जातो, त्याची गुंफण केली जाते, दिलेल्या विषयावर सूत्रपद्धतीनं विचारांची केलेली मांडणी ही निबंधामध्ये असते. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. थोडक्यात काय, तर निबंध म्हणजे एक मनोवेधक गुंफण असते. विविध विचारांच्या ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध होय. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. म्हणजे निबंध आपल्याला विविध प्रकारचे निबंध असतात. पहा, आपण पुढे ते शिकणार आहोतच. म्हणजे निबंध कोणत्या प्रकारचा लिहायचा आहे त्यानुसार त्या निबंधाची मांडणी आपल्याला ही सुसंगतपणे करावी लागते. निबंध लेखन खरं तर एक कला आहे आणि ती प्रयत्नांनी साध्य होते. म्हणजे असं नाहीये की निबंध लेखनाचं एक काहीतरी पाठांतर आहे आणि ते पाठ केलं की आपल्याला छान निबंध येतो, असं नाहीये. तर ती कला आहे. म्हणजे कला ही सरावानं, प्रयत्नानं, आपल्या परिश्रमानं साध्य होत असते आणि म्हणून ही लेखनकला आपल्याला आत्मसात करायची आहे. पूर्व अनुभवाच्या आधारे आपण तिला अधिक सकस बनवायचं आहे आपल्या कलेला आणि त्याचा आविष्कार देखील फुलवायचा आहे. आता ह्या निबंध लेखनाची पूर्व तयारी करायची म्हणजे नेमकं काय, तर पहा, निबंध लेखनाची पूर्व तयारी करण्यासाठी आपल्याला श्रवण, आता ही भाषिक कौशल्य आहेत बघा, श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन, शब्द संपत्तीचा विकास आणि लेखन सराव या घटकांवर जर आपण भर दिला, या टप्प्यांमध्ये जर आपण निबंधाची तयारी, निबंध लेखनाची पूर्व तयारी केली तर आपल्याला उत्तम निबंध लिहिणं काही अवघड होणार नाही. मग आता सर्वप्रथम आपण श्रवण या घटकाचा विचार करूया. श्रवण म्हणजे काय, तर श्रवण कौशल्य म्हणजे आपलं ऐकण्याची क्षमता. बघा, आपल्याला ऐकायला आजूबाजूला खूप काही चांगलं मिळतं आणि हे श्रवण आपण अगदी प्राथमिक विद्यालयापासून हे कौशल्य आपण आत्मसात करत असतो. पहा, म्हणजे आपले शिक्षक, आपले गुरु, आपले पालक, आपल्याला आपले वरिष्ठ मंडळी असतील, आजूबाजूच्या समाजातील घटक असतील, त्यांच्याकडनं आपण भरपूर काहीतरी ऐकत असतो. म्हणजे तुम्ही श्रवण हे भाषिक कौशल्य बऱ्यापैकी आतापर्यंत आत्मसात केलेले आहेच.
श्रवणातून काय होतं तर पहा, आपली शब्द संपत्ती आणि विचार प्रक्रियेचा विकास होतो. आपण जसजसा प्राथमिक माध्यमिक टप्पा ओलांडतो तसतसं आपल्या शब्द संपत्तीत नकळतपणे भर पडत जाते आणि आपली विचार प्रक्रिया सुद्धा विकसित होत जाते. हे कौशल्य आणखी वाढवण्यासाठी आता आजची जी अवस्था आहे तुमची उच्च माध्यमिक स्तरावरची असेल किंवा त्याच्याही पुढची असेल, तर या स्तरावर आपला भाषिक विकास खऱ्या अर्थानं होऊ लागलेला असतो. आणि म्हणून ही जी आपलं श्रवण कौशल्य आहे त्याचा आणखी विकास करण्यासाठी, ते वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर सकस अशी भाषणे आपण ऐकली पाहिजेत. पहा, रेडिओ आणि दूरदर्शनवरील श्राव्य कार्यक्रम आपण ऐकले पाहिजेत. आपल्याला हे कणाकणानं वेचून ऐकून मनात साठवता आलं पाहिजे. वक्तृत्व स्पर्धांमधील भाषणे आपण ऐकली पाहिजेत. म्हणजे पहा, आपल्याकडे असं असतं की वक्तृत्व स्पर्धा म्हटलं की जो स्पर्धक असेल तो या स्पर्धेला ऐकायला जातो आणि त्याचं भाषण झालं की तो तिथून निघायच्या तयारीमध्ये असतो. खरं तर वक्तृत्व स्पर्धा ही त्या स्पर्धकांची जशी असते त्याचप्रमाणे इतरांचं सुद्धा त्या ठिकाणी महत्व असतं. कारण वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धक जे बोलत असतात त्या बोलण्याचा सकारात्मक परिणाम ऐकणाऱ्यांवर सुद्धा होत असतो. ऐकणारा खरं तर बहुश्रुत होत असतो. त्याला एकाच विषयावर वेगवेगळ्या स्पर्धकांच्या निमित्तानं भरपूर माहिती ही ऐकायला मिळत असते आणि म्हणून आपण वक्तृत्व स्पर्धेची भाषणं ही जरूर ऐकली पाहिजेत. तसेच पहा, आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेली उत्तमोत्तम व्याख्यानं आपण ऐकायला पाहिजेत. सुंदर अर्थपूर्ण गाणी ऐका आणि त्या सगळ्यातून तुम्ही काय व्हा, बहुश्रुत व्हा. म्हणजे भरपूर तुम्ही श्रवण करा. तुमच्या ज्ञानात त्यामुळे भर पडणार आहे. तुमची विचारांची क्षमता वाढणार आहे आणि अशा श्रवणातून निबंध लेखनाला उपयोगी पडेल अशी बरीचशी माहिती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. म्हणजे श्रवण कौशल्यातून तुम्ही जे ऐकून मिळवलेलं ज्ञान आहे त्याचा संग्रह जर केला तर तो तुम्हाला खऱ्या अर्थानं निबंध लेखनाला उपयोगी पडणार आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे बघा, संभाषण. संभाषणातून भाषेच्या उपयोजनाची संधी मिळते. पहा, आता भाषेचं उपयोजन म्हणजे आपण शिकलेली भाषा उपयोगात आणण्याचं कौशल्य, ते असतं भाषेचं उपयोजन. आता संभाषण म्हणजे आपण अनेक वेळेला संभाषण करतो बघा, आपल्या मित्रमैत्रिणींच्या गटामध्ये करतो, आपण शिक्षकांशी करतो संभाषण, आपल्या वर्गामध्ये आपण करतो. त्यातून खरं तर विचारांना चालना मिळत असते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा वक्तृत्व स्पर्धांमध्ये, परिसंवादांमध्ये, चर्चांमध्ये सहभागी व्हा आणि आवडत्या विषयांवर बोला. आपल्या वर्गामध्ये सुद्धा अशा प्रकारची संधी असते बघा. आपण जेव्हा भाषा विषयाच्या तोंडी परीक्षांचं आयोजन करतो त्यावेळेला सुद्धा तुम्हाला गटचर्चांचं आयोजन केलं जातं. तुम्हाला विषय तुमच्या मनातलं मांडायची संधी असते किंवा इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला जेव्हा बोलायची संधी मिळेल तेव्हा तुम्ही जर तुमच्या आवडत्या विषयांवर बोलायचा प्रयत्न केला तर तुमचं संभाषण कौशल्य विकसित होईल आणि तुमचा भाषिक विकास त्या निमित्ताने होणार आहे. आपल्या शिक्षकांशी, गुरुवर्यांशी आपण चर्चा करू शकतो. आपल्याला आलेल्या अडचणी असतील किंवा एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान आपल्याला जाणून घ्यायचं असेल, त्या निमित्ताने आपण शिक्षकांशी सुद्धा मनमोकळेपणाने संवाद साधू शकतो. संधी मिळेल तिथे व्यक्त व्हा. व्यक्त होणे म्हणजे आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचार आणि भावना आपण जर व्यक्त केल्या तर त्यातून आपल्याला भाषेचं उपयोजन होणार आहे आपल्याकडून आणि त्याचप्रमाणे आपलं संभाषण हे विकसित होणार आहे. त्यामुळे भाषेत सहजता, प्रवाहीपणा येण्यास मदत होईल. बघा, काही विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने सहज बोलता येतं, परंतु काही विद्यार्थी मात्र त्यांना खूप काही सांगायचं असतं एखाद्या विषयावर, परंतु ते मोकळेपणानं बोलू शकत नाहीत, व्यक्त होऊ शकत नाहीत, कारण त्यांचा सराव त्या ठिकाणी कमी पडतो. आणि म्हणून संभाषण कौशल्य जर आपण वाढवलं तर आपल्याला निबंध लेखनासाठी त्याचा निश्चित उपयोग होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पहा, वाचन. आता वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जर भरपूर वाचन केलं
तर त्यानं आपलं सर्वांग व्यक्तिमत्व फुलणार आहे पहा वाचनानं. दैनंदिन कामकाजामध्ये तुमच्या तुम्ही भरपूर वाचन केलं पाहिजे पहा. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला असं जाणवतं की विद्यार्थी पाठ्यपुस्तकांचं सुद्धा खऱ्या अर्थानं वाचन करत नाहीत मनापासून. म्हणजे तुमचा या ठिकाणी दोष सांगण्याचा माझा हेतू नाहीये, परंतु आपल्याला जी पाठ्यपुस्तकं क्रमिक पुस्तकं लावलेली आहेत त्याचं आपण वाचन केलं पाहिजे. शिक्षक आपल्याला वेळोवेळी संदर्भ पुस्तकांची सुद्धा माहिती देत असतात, आपण त्याचं वाचन केलं पाहिजे. याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला काय आवडतं स्वतःला, त्यामध्ये आपण दैनिक वृत्तपत्र असतील, नियतकालिक असतील, तुमच्या आवडीची पुस्तकं असतील, त्यांचंही तुम्ही वाचन करत राहिलं पाहिजे. आजच्या काळामध्ये आपलं प्रगतीचं युग आहे आणि त्यामुळं आंतरजालावरही तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात वाचनीय असा मजकूर उपलब्ध असतो, तो देखील तुम्ही वाचला पाहिजे. पाठ्यपुस्तकातील गद्य पद्य पाठांशी मिळते जुळते लेखन, पूरक वाचन तुम्ही करत राहिलं पाहिजे. मी आधीच सांगितलं तुम्हाला की संदर्भ साहित्याचं वाचन करण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे, कारण 12वीचा टप्पा ओलांडल्यानंतर तुमची जी क्षमता आहे ती अधिक भाषिक क्षमता विकसित व्हायला हवी आणि त्यासाठी वाचन हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कसं वाचक व्हायचंय तर रसिक वाचक. तुम्ही जे वाचणार आहात तुम्ही ते आवडीनं वाचलं पाहिजे, त्याचा रस घेऊन तुम्ही अगदी त्याचे रसिक झाले पाहिजेत वाचनाचे, म्हणजे तुम्ही वाचलेलं तुमच्या दीर्घकाळ स्मरणात राहू शकतं. वाचनानं तुमची भाषा सुद्धा विकसित होणार आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचं साहित्य वाचलं तर नकळतपणे तुमच्या भाषेवर संस्कार होणार आहेत, तुमची शब्दसंपत्ती वाढणार आहे, तुमच्या विचारांची मांडणी तुम्हाला कळणार आहे, त्यामुळं तुमच्या विचारांना चालना मिळणार आहे आणि सर्जनाची प्रेरणा मिळेल. सर्जन म्हणजे काहीतरी निर्मिती, नवनिर्मिती तुम्ही करणार आहात. म्हणजे एखाद्या विषयावर तुम्हाला एक परिच्छेद लिहायचा असेल तर तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा ह्या भरपूर वाचनातून मिळणार आहे की मी लिहू शकते, मी लिहू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये वाचनातून निश्चित निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषयासंबंधाने तुम्ही वाचन केले पाहिजे, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे विशिष्ट विषयावर निबंध लेखन करू शकता. चौथा घटक आहे बघा पूर्वतयारीमध्ये लेखन. आता पहा, आपण भरपूर ऐकलंय, आपण श्रवण कौशल्य विकसित केलंय, आपण संभाषण केलेलं आहे, भरपूर वाचलंय आणि मग हे सगळं ऐकलेलं, एकमेकांशी बोललेलं, वाचलेलं जर आपण त्या लेखनाच्या माध्यमातून उतरवायचा प्रयत्न केला तर ते दीर्घकाळ आपल्याला उपयोगी ठरणार आहे. तुमच्या श्रवण, संभाषण, वाचन यामध्ये जे जे तुम्हाला आवडले, सुचले, पटले ते तुम्ही लिहून ठेवा. त्याचा संग्रह, त्याच्या नोंदी तुम्ही ठेवल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे एखादं पुस्तक जर तुम्ही छान वाचलं आणि त्यामध्ये काही सुभाषित वजा रचना असेल, काही स्मरणात ठेवण्यासारखी वाक्य असतील, काही कवितांच्या ओळी असतील, तुम्ही जर त्याचा वेळोवेळी संग्रह केला, ते जर तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला ते निश्चित उपयोगी ठरणार आहे. तुमच्या वाचनात, ऐकण्यात जी जी उपयुक्त माहिती येईल ती माहिती वहीत तत्परतेने लिहून ठेवली पाहिजे. पहा, आम्ही वर्गात सांगत असतो विद्यार्थ्यांना की तुम्ही इतर नोंदींसाठी एक वही तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक विषय शिक्षक तुम्हाला स्वतःचा विषय शिकवत असताना अध्यापनात वेगवेगळ्या गोष्टीचे संदर्भ देत असतात, वेगवेगळी उदाहरणे सांगत असतात आणि ती उदाहरणं तुम्हाला अशा लेखनासाठी म्हणजे निबंधासाठी खऱ्या अर्थानं उपयोगात आणता येण्यासारखी असतात. मग ती इंग्रजी भाषेमधले असतील, हिंदी मधली असतील, संस्कृत मधली असतील किंवा अन्य विषयांमधली असू शकतात, परंतु त्याच्या जर नोंदी तुम्ही वहीमध्ये करून ठेवलेल्या असतील तर त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होणार आहे. ही माहिती फावल्या वेळात तुम्ही वाचत राहिलं पाहिजे, मधून अधून वाचन केलं पाहिजे. आपण कोणत्या गोष्टींची नोंद केलेली आहे, कोणते मुद्दे आपण वहीत लिहिलेले आहेत ते मधून अधून वाचलं पाहिजे. या माहितीचा वापर कोणत्या निबंधात कसा, किती करता येईल याचा विचारही तुम्हाला करून ठेवावा लागतो किंवा तुम्ही करून ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं पर्यावरणपूरक गीताच्या ओळी लिहून ठेवल्या असतील तर तुम्ही त्या संदर्भातल्या निबंधात वापरू शकता.
बळीराजा संदर्भातली काही काव्य असतील तुमच्याकडे, काव्य पंक्ती तुम्ही तिथे वापरू शकता. म्हणजे त्याचा विचार तुम्ही करून ठेवलेला पाहिजे. म्हणजे अमुक एका विषयावर तुम्हाला जेव्हा निबंध लिहायचा असतो तेव्हा तुम्हाला तुमचा संदर्भ वहीतला हा आठवला पाहिजे. आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ तुम्हाला काढण्याची आवश्यकता नाही. हे सर्व अगदी सहजपणे आवडीने करण्याची सवय लावून जर घेतली तर त्या वेळच्या वेळेला ते सहजपणे होऊ शकतं. यालाच व्यासंगाची सुरुवात म्हणतात. विविध विषयाची सखोल माहिती लिखित स्वरूपात सतत जवळ ठेवणे हे तुमच्या निबंध लेखनाचे बीज भांडवल आहे. म्हणजे तुम्ही हळूहळू तुम्ही पूरक एक प्रकारचं ज्ञान भांडारच साठवत आहात तुमच्या जवळ, आणि ह्या भांडवलाच्या बळावर तुम्ही उत्तम निबंध लेखन करणार आहात. लेखनाच्या या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव तुम्हाला होत असतो. शब्द संपत्तीचा विकास. शब्दांचे महात्म्य संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत सांगितले आहे पहा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. श्री ज्ञानेश्वरीतल्या अध्याय क्रमांक 4 मधील ही 215 क्रमांकाची ओवी आहे. जसे सूर्यबिंब दिसायला तळहाता एवढेच दिसते, पण त्रिभुवने उणी पडावीत इतका त्याचा प्रकाश असतो. अगदी त्याचप्रमाणे शब्दांचं व्यापकपणही तुम्हाला अनुभवायला येईल. तुमची शब्दसंपत्ती जर विकसित झाली तर त्या शब्दाचं मोठेपण, शब्दाचं जे काही व्यापकता आहे ती तुम्हाला अनुभवायला आल्याशिवाय राहणार नाही. उत्तम निबंध लेखनासाठी शब्द निवडीचे महत्व सर्वात जास्त असते. म्हणून तुम्ही शब्दांची संपत्ती मिळवा, ती वाढवा आणि शब्द श्रीमंत व्हा. या शब्द श्रीमंतीचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक वापर केव्हा आणि कसा करायचा याचे कौशल्य आत्मसात करा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाबद्दल अनेक शब्द, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, तत्सम शब्द, सुंदर सुंदर वचने, वाक्प्रचार, म्हणी, काव्यपंक्ती, संस्मरणीय अवतरणे, अलंकारिक वाक्य, छोटेसे चुटकुले इत्यादीचा संग्रह जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही निबंधाच्या रचनेत त्याचा सुयोग्य वापर करू शकता. पुढचा घटक आहे निरीक्षण. आपलं निरीक्षण खूप सखोल असलं पाहिजे पहा. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे तुम्ही बारकाईने निरीक्षण करण्याची सवय लावून घ्या. एखादं प्रदर्शन, मंडई, रेल्वे स्टेशन, ग्रंथालय, उपहारगृह, बाजार, मेळावे, सभा संमेलने अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात, तिथली माणसे, त्यांचे संवाद, त्यांचा पेहराव, हालचाली इत्यादी सहजपणे बघत राहा. निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे, क्रिकेट मॅचचे, रहदारीचे निरीक्षण करा. सूक्ष्म निरीक्षण करा. हे सर्व येता जाता होऊ शकते. यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही. आणि मग या निरीक्षणांमधून तुम्हाला साध्या साध्या गोष्टीमध्येही मोठा आशय हा सापडणार आहे, गवसणार आहे, जो तुमच्या निबंध लेखनाला उपयोगी पडू शकतो. विशेषतः वर्णनात्मक निबंधात हे निरीक्षण तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहे. शेवटचा घटक आहे पूर्वतयारी मधला सराव. आता हे सगळं आपल्या मनामध्ये साठवल्यानंतर आपल्याला सराव करायचा आहे. उत्तम निबंध लिहिता यावा यासाठी लेखन सराव हवाच. आणि नेमका आपल्याला लिहायचा कंटाळा, परंतु हा कंटाळा करून चालणार नाही. एकाच निबंधाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने कशी करता येईल, एकाच निबंधाचा समारोप वेगवेगळ्या प्रकारांनी कसा करता येईल, एकाच निबंधाचा मध्य वेगवेगळ्या मुद्द्यांनी कसा विस्तारित करता येईल याचा सराव आपण केला पाहिजे. करून तर पहा. म्हणजे आपल्याकडे निबंधाची जी तयार पुस्तके असतात त्याच्याही पलीकडे मला काय वाटते, माझ्या विचारांची अभिव्यक्ती मी कसा करू शकते हे तुम्ही करून पहा. रोज 8 ते 10 वाक्य लिहिल्याशिवाय झोपू नका. प्रसंगी पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा लिहा, पण लिहा.
लिहिण्याचा सराव ही उत्तम निबंध लेखनाची सर्वात उत्तम पूर्वतयारी आहे. विद्यार्थ्यांनो, पहा की तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये स्वमताचे कृती असतील किंवा अभिव्यक्तीच्या कृती असतील, यामध्ये तुम्हाला खूप छान सराव या घटकाचा होणार आहे. स्वतःच्या शब्दात स्वतःचे अनुभव लिहिणे हा एक उत्तम सराव आहे आणि यातूनच उत्तम निबंध लेखनाची पूर्वतयारी यशस्वी होणार आहे. आता पहा, अशा ह्या पूर्वतयारीनं सज्ज झाल्यानंतर उत्तम निबंध लेखन करताना तुम्ही खालील बाबी महत्वाच्या असतात किंवा त्या गोष्टींचा विचार करायचा आहे. निबंध लेखन करताना आकर्षक सुरुवात, एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे आणि परिणामकारक शेवट, म्हणजे आरंभ मध्य शेवट ह्याची रचना ही उत्तम जमली पाहिजे. निबंध लेखनात म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते इत्यादींचा सुयोग्य वापर तुम्हाला करता आला पाहिजे. अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर हा केला गेला पाहिजे. अर्थपूर्ण शब्दरचना लेखनात पाहिजे तुमच्या. विरामचिन्हांचा वापर आवश्यक तेथे केलाच पाहिजे. परिच्छेद रचना, आता बघा काही विद्यार्थी परिच्छेद रचना करायलाच विसरतात, सलग लेखन करतात, परंतु आपल्या विचारांचा धागा थांबला किंवा नवा विचार आपण जेव्हा मांडत असतो तेव्हा तिथे नवा परिच्छेद येणं आवश्यक असतं. लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन, ह्रस्व दीर्घाच्या चुका आपल्याला निबंध लेखनात करायच्या नाहीत किंवा लेखन नियम, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार विरामचिन्हांचा वापर करून आपण आपला लिखित आशय निबंधात व्यक्त केला पाहिजे. प्रासादिक भाषा शैली, आपल्या भाषा शैलीला एक प्रकारचा गोडवा त्यामध्ये असला पाहिजे, प्रसन्नता असली पाहिजे. पालढाळ आणि पुनरुक्ती आपल्या लेखनात होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. स्वतःच्या शब्दात अभिव्यक्ती असावी, अन्य ठिकाणाहून मजकूर उतरवून काढलेला नसावा. म्हणजे आपल्याला इतरांचा विचार आपल्याला वाचन करून तो गळी आपल्या उतरवायचा आहे, आपल्या मनानं त्यावर आपण लिहायचंय, परंतु जसाच्या तसा निबंध आपण इतरांचा लिहायचा नाही. स्वतःच्या विचारांची अभिव्यक्ती निबंधाच्या माध्यमात करायची आहे. आता विद्यार्थ्यांनो, पहा की अशा प्रकारची पूर्वतयारी केल्यानंतर आपल्याला इयत्ता 12वी मध्ये निबंधाचे साधारणपणे 5 प्रकार अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये आहे वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध. धन्यवाद.